आणि यानंतर आपण ही थेट नाशिकमधील भाजपच्या आंदोलनाची दृश्य बघतोय। आंदोलन करताना पोलिसांनी आता वेळीच रोखलेलं आहे। काँग्रेसच्या विरोधामध्ये सध्या भाजप आक्रमक झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं। कालच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाबाहेर राहुल गांधींनी आंदोलन केलं होतं आणि याचाच निषेध मनामध्ये ठेवून आता सध्या भाजपचे कार्यकर्ते चांगलेच कमालीचे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। नाशिकमध्ये भाजपचं सध्या आंदोलन सुरू आहे। पोलिसांनी या आंदोलकांना मध्येच रोखलेलं आहे। जोरदार घोषणाबाजी सुद्धा यावेळी करण्यात येते। नाशिकमध्ये सध्या भाजपचं आंदोलन सुरू आहे आणि या सगळ्या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घ्यात माझे सहकारी किरण गोटूर सध्या आपल्यासोबत आहे। किरण, नेमका हेतू काय आहे आंदोलनाचा? राहुल गांधींविरोधामध्येच सध्या आंदोलन होते, आता सध्या या दृश्यांमधून दिसतंय, काय माहिती आहे? काल दिल्लीमध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाबाहेरती आंदोलन केलेलं होतं। राहुल गांधी हे या आंदोलनाचे नेतृत्व करत होते आणि त्यानंतर आज नाशिकमध्ये भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। नाशिकच्या एमजी रोड परिसरात असलेल्या काँग्रेस कार्यालय परिसरामध्ये हे आंदोलन भाजप पदाधिकारी करताना आपल्याला बघायला मिळतोय आणि आंदोलनादरम्यान राहुल गांधी आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सगळे भाजपचे कार्यकर्ते करताना आपल्याला बघायला मिळतोय आणि त्याच पद्धतीने भाजपचे कार्यकर्ते काँग्रेस कार्यालयामध्ये जाण्याचा प्रयत्न करतायत आणि पोलिसांनी त्यांना एकूणच अडवलेलं आहे। या सगळ्या आंदोलनादरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये सुद्धा जे ते झटापट होताना दृश्य आपल्याला या एकूणच या परिसरामध्ये बघायला मिळतोय आणि या सगळ्या आंदोलनादरम्यान जोरदार घोषणाबाजी सुद्धा हे भाजप एकूणच पदाधिकारी करताना आपल्याला बघायला मिळतोय। पण किरण, एकंदरीतच या सगळ्या आंदोलकांना आता ताब्यात घ्यायला सुरुवात झालेली आहे का? कुणाच्या नेतृत्वात हे आंदोलन सध्या पार पडतंय? भाजपचे शहर अध्यक्ष आहेत आणि भाजप युवा मोर्चाचे सगळे पदाधिकारी खरं तर हे इथं असल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। हातात जे आहे ते भाजप पदाधिकाऱ्यांनी बांगड्या आणलेल्या आहेत आणि त्याच पद्धतीने काल जे आंदोलन दिल्लीमध्ये झालं त्या सगळ्या आंदोलनादरम्यान देशविरोधी घोषणा देण्यात आलेले होते, अशा पद्धतीचा आरोप सुद्धा करण्यात आलेला आहे आणि त्या सगळ्या निषेधार्थ आज हे भाजप कार्यकर्ते इथे आंदोलन करताना आपल्याला बघायला मिळत आहे। नक्कीच, धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे आपण एकंदरीतच बघतोय की नाशिकमध्ये सध्या भाजप आक्रमक झालेली आहे। भाजप विरुद्ध काँग्रेस असा संघर्ष सध्या नाशिकमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। नाशिकमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस आता कार्यकर्ते एकवटलेले आहेत। काल पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर जे राहुल गांधींनी आंदोलन केलेलं होतं त्याच्या निषेधार्थ सध्या भाजपनं हे आंदोलन केलेलं आहे। राहुल गांधींच्या फोटोला काळा सुद्धा फासण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर भाजपचे कार्यकर्ते कमालीचे आक्रमक झाले। दिल्लीमध्ये मोदींच्या निवासस्थानाबाहेरच्या आंदोलनाचा यावेळी निषेध करण्यात आला। काँग्रेसच्या विरोधामध्ये सध्या भाजप आंदोलन करते। नाशिकमध्ये सध्या पोलिसांनी या आंदोलकांना वेळीच रोखलेलं आहे। पोलिसांकडून सध्या या आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये हे आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीयेत। कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुद्धा काँग्रेसच्या विरोधामध्ये सध्या केल्याचं पाहायला मिळतं।